2022 हे पर्व पहिलं जानदार शानदार आयोजन आणि या जानदार शानदार आयोजनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्याला घेऊन चालतो या क्रिकेटच्या रंगारंग दुनियेमध्ये. खेळ चालू आहे. खोपटे टायगर विपक्ष मयूर स्मृती गावठाण या दोन संघांमध्ये आपण टीव्ही स्क्रीनला पाहू शकताय. सलामीची विद्यमान जोडी 22 यार्ड खेळपट्टीकडे दाखल. पंचांचा ग्रीन सिग्नल लागतोय. आकाशाकडे बोट उंचावलं जातोय. सांगितलं जातोय अक्षय पाटील आपण समालोचनाच्या माध्यमातून सांगितलं पाहिजे खेळाला सुरुवात होतोय. स्ट्राईकला आपण फलंदाज पाहतोय हितेश आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय राज. अशी सलामीची विद्यमान जोडी मार्गस्थ आपण पाहतोय. गोलंदाज मात्र मार्गस्थ होतोय. पहिला चेंडू काय जबरदस्त चेंडू होता आणि जबरदस्त चेंडूवर आपण स्क्वेअर कटचा फटका पाहतोय. चेंडू मात्र थांबायचं नाव घेत नाही. आता मात्र कार्पेटला लागला रेषापार धावसंख्येसाठी डीजे मास्टर क्या क्या आगा पहिला चेंडू काय प्रचंड वेगाने टाकला. खेळपट्टीवर पडला. उचली घेतली. स्क्वेअर कटचा फटका. 4 धावसंख्या. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा काय जबरदस्त चेंडू कमबॅक पाहायला मिळतोय. प्रचंड वेगाने टाकलेल्या चेंडूचं प्रत्युत्तर मात्र या फलंदाजाकडे नव्हतं. चेंडू मात्र जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. वेग आहे. नियंत्रण पाहिजे. कारण असं म्हणतात ज्यावेळेला जीवनामध्ये गाडी चालवली जाते त्यावेळेला आपण जर नियंत्रण केलं दिशाही भरकटली जातोय. त्याच्या पद्धतीने गोलंदाजालाही आपल्याकडे वेग असेल. नियंत्रण पाहिजे. दिशाही व्यवस्थित करता येतोय. आता मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू काय जबरदस्त कव्हर ड्राईव्हचा फटका. चेंडू थांबायचं नाव नाही. आता मात्र चेंडू खेळपट्टीला गुदगुल्या करत चेंडू सरळ जातोय. सीमा रेषेमधून 4 धावसंख्येसाठी डीजे मास्टर बजाव. नवाखडी याच्या माध्यमातून माझ्या समालोचनाला सुमधुर आवाज दिला जातोय. ओ लाली लावते ओठाला काय जबरदस्त इथे बोल गाण्याचं आपण इथं पाहतोय. तरुणांच्या मनामध्ये लड्डू फुटला असेल या गाण्यामागे. पुन्हा एकदा पटकन आता मात्र चेंडू मात्र आउटफील्ड मध्ये जातोय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूला उचलणार फेकी करणार. चेंडू मात्र आता गॅदर केला जातोय. स्वतः गोलंदाज आणि त्यामागे मात्र 2 धावसंख्या जमवली जाते. हळुवारपणे संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडली जाते. धावफलकावर धावा आपल्याला दिसतील 10. आता मात्र पहिला षटक प्रगती पथकावर असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक बंधने आहेत आणि या बंधनामध्ये आपण पाहिलं फक्त 2च आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आउटफील्ड मध्ये आहेत आणि उर्वरित क्षेत्ररक्षक इनफील्ड मध्ये आपण पाहतोय. काय जबरदस्त व्हेरिएशन स्लोवर चेंडू चकवा दिला जातोय फलंदाजाला. फलंदाज मात्र यशस्वी ठरला. तो आता मात्र चेंडू खेळून काढला पॉईंटच्या दिशेनं. तिथे 1 धावसंख्या जमवली जाते. निश्चित आपल्या मायबाप रसिक प्रेक्षकांनी माझं समालोचन या अगोदर उरणमध्ये बऱ्याच वेळा ऐकलंय आणि त्यांना अपेक्षित आहे की मी ते डायलॉग मारावं. त्या पद्धतीची परिस्थिती आली तर निश्चित आपलं मन जिंकण्यासाठीच मी आलेलो आहे आणि माझी पूर्णपणे मी श्रेय देईल नितेश पंडित सरांना. त्यांच्या माध्यमातून माझ्यासारख्या एका छोट्या कलाकाराला आज या उरण प्रीमियर लीग 2022च्या माध्यमातून त्यांनी बोलवलं. पुन्हा एकदा त्यांच्या चरणी माझा नतमस्तक असेल. पुन्हा एकदा घेऊन चालतो या रंगारंग दुनियेमध्ये. जबरदस्त चेंडू काय जबरदस्त लेग ग्लान्सचा फटका. चेंडू मात्र थांबण्यानं कार्पेटला लागला व चेंडू जातोय सीमा रेषा पार. उरण प्रीमियर 2 पहिलं षटक हाताळलं. पहिल्या षटकामध्ये 15 धावसंख्या त्यांनी खर्च केल्यात. म्हणजे निर्धारित 5 षटकामधून पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर चौकार. दुसरा चेंडू डॉट आपण पाहतोय. तदनंतर आपण पाहतोय चौकार. तदनंतर 1 धाव. तदनंतर 4 धावसंख्या आणि आता शेवटच्या चेंडूवर पुन्हा एकदा 4 धावसंख्या. अशा पद्धतीचं त्याचं षटक संपुष्टात आलं आणि तदनंतर आपण पाहतोय हितेश म्हात्रे आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय वैभव पाटील. ही सलामीची विद्यमान जोडी मैदानावर आहे. निश्चित आपण पाहतोय राज मात्र स्वतः कर्णधार आहे आणि कर्णधार पदाला साजेशी कामगिरी मात्र तो करतोय. कारण एका चेंडू मागं त्यांनी 4 धावसंख्या जमवलेली आहे. आपल्या संघाला मात्र
15 या धावसंख्येवर नेऊन ठेवलेला आहे. आता येणारे षटक कशा पद्धतीने खेळले जातील राज म्हात्रे आणि त्याच्या समवेत जोडला गेलेला हितेश म्हात्रे आपण पाहणार आहोत. आपल्या टीव्ही स्क्रीनवर आपण गोलंदाज पाहू शकतो शुभम डाकी. ज्या पद्धतीने त्याचं नाव आहे त्या पद्धतीने त्याची गोलंदाजी देखील आहे. अनुभव आहे, अनुभवाची शिदोरी आहे या गोलंदाजाकडे. या अनुभवाच्या शिदोरीचा वापर तो कशा पद्धतीने करतोय आपण पाहूया. काही जबरदस्त गोलंदाजी, हाय आर्म ऍक्शन आपण पाहिले. या गोलंदाजाची हाईट पण तेवढी चांगली आहे. ग्लॅन मॅग्रा आणि गिलस्पीची आठवण करून देणारा हा गोलंदाज वैभव डाकी. जबरदस्त चेंडू, पहिला चेंडू फेकला यॉर्कर आणि आपण पाहिलं थोडंसं खेळण्यामध्ये व्यत्यय निर्माण झाला होता फलंदाजाच्या. जबरदस्त हाय आर्म ऍक्शन या गोलंदाजाचे आपण पाहतोय. आता मात्र जबरदस्त चेंडू कुठल्याही स्पॉटला चेंडू पडतोय, अचानकपणे वेग धारण करतोय. कुठलेही स्पॉट का क्रिकेटमध्ये म्हटलं जातं, पुढे जाऊन खेळायचं की पाठी जाऊन खेळायचं, हा संभ्रम मात्र फलंदाजाच्या डोक्यामध्ये निर्माण होतो आणि हा संभ्रम मात्र या गुडले स्पॉटला क्रिकेटच्या इतिहासामध्ये निश्चित यशस्वी बनवतोय. आता मात्र आपण स्ट्राईकला फलंदाज पाहतोय. राज मात्र स्वतः कर्णधार आहे. कर्णधार पदाची धुरा त्याच्याकडे आहे. ती धुरा कशा पद्धतीने पुढे तो नेतोय पाहूया गोलंदाजीवर या. आता मात्र शफल करतोय. जबरदस्त फटका, बॅट फिरवली गेली, चेंडूने दिशा पकडली गेली. ज्या पद्धतीने नासाचं रॉकेट अंतरिक्षात सोडलं जातं त्याप्रमाणे अंतरिक्षात चेंडू जातोय आणि त्यानंतर जातोय धावसंख्येसाठी डीजे संधी उपलब्ध करून देतोय. फलंदाजाने एक चौकार आणि एक षटकार आणि आपण 10 धावसंख्येवर पाहतोय. त्याच्या समवेत हितेश म्हात्रे पाहतोय 12 या धावसंख्येवर खेळतोय. गोलंदाज मात्र शुभम डाकी मार्गस्थ होतोय. आता मात्र ऑफस्टम्पला आमंत्रण देण्याचा प्रयत्न होता, आमंत्रण स्वीकारलं. काय जबरदस्त कव्हर ड्राईव्हचा फटका, चेंडू मात्र धावसंख्येसाठी डीजे मास्टरला मात्र पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून दिली जातोय. आठवण करून देणारा हा सॉंग होता. का जबरदस्त फटकेबाजी किल्लेमध्ये सासूनी त्याला संध्याकाळी पार्टी दिली देणार आहेत याच्यात मात्र शंकाने पुन्हा एकदा घेऊन चालतोय क्रिकेटच्या या रंगारंग दुनियेमध्ये. धावफलकावर धावा पाहतोय आपण 26 आणि फलंदाजी मार्कवर आपण स्ट्राईकला पाहतोय राज म्हात्रे ज्यांनी चौकार षटकारांची आतापर्यंत आतिषबाजी केली. गोलंदाजी मार्कवर आपण शुभम डाकी पाहतोय मार्गस्थ होते फलंदाजाच्या दिशेनं. पुन्हा एकदा शफल करून खेळण्याचा प्रयत्न हाणून पाडला जातोय. शुभम डाकी या गोलंदाजाच्या माध्यमातून खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला जातोय. ज्या पद्धतीने फलंदाज शफल करतोय आणि त्याला मात्र अचूक हेरलं जातोय या गोलंदाजाच्या माध्यमातून. चांगला अभ्यास केलेला दिसतोय या गोलंदाजाने. मात्र आता या चेंडूवर राज म्हात्रे या फलंदाजाचा राज म्हात्रे आपण पाहतोय स्ट्राईकला. त्याच्या समवेत हितेश म्हात्रे 12 या धावसंख्येवर तो खेळतोय. आता मात्र आक्रमक पद्धतीने टाकलेला चेंडू आणि आक्रमक फटका मात्र फसला होता. संधी उपलब्ध करून दिली जातोय. या फलंदाजाला संधी होती राज म्हात्रे याला डगआउट मध्ये परतण्याची, पण इथे झेल सुटला जातोय. आपण पाहतोय टीव्ही स्क्रीनवर काही शफल करण्यात आला होता, त्यानंतर चेंडू आकाशात गेला आणि त्यानंतर आपण पाहतोय संधी होती या क्षेत्ररक्षकाला आणि संधी मात्र इथं गमावली आणि संधी उपलब्ध करून दिली ती राज म्हात्रे सारख्या या विस्फोटक विध्वंसक फलंदाजाला. दरम्यान आपण पाहिलं निर्धारित 5 षटकामधून 2 षटकांचा खेळ संपुष्टात येतोय. धावफलकावर धावा बिनबाद 27, त्यामधून आपण पाहतोय 6 चेंडूवर 15 या धावसंख्येवर खेळतो राज म्हात्रे. त्याच्या समवेत हितेश म्हात्रे बघतोय आपण 6 चेंडू माग 12 धावसंख्या आता जमवलेली आहे. जी व्यूहरचना सुरुवातीच्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये केली होती, ते मॅन्डेटरी पॉवर प्लेला त्या निश्चित आपण पाहतोय व्यूहरचनेला मात्र कुठेतरी ब्रेक लावण्याचं काम मात्र राज म्हात्रे आणि हितेश म्हात्रे या फलंदाजाने केलं आणि मात्र 12 चेंडू खेळले गेले आणि त्या 12 चेंडूमध्ये 27 धावसंख्या ही जमवण्यात आली. निश्चित आपण पाहतो राज म्हात्रे स्वतः कर्णधार आहे. कर्णधार पदाला साजेशी कामगिरी त्याच्याकडून होत आहे, कारण आपण बघतो कर्णधाराने फ्रंटवरील लीड करायला पाहिजे. त्यावेळेला सातत्याने सहकार्य लाभलं जातो, कारण छत्रपती शिवाजी महाराजांना मित्रांनो स्वराज्याचं स्वप्न उराशी बाळगलं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले नाही की मी एकटा आहे स्वराज्याचं स्वप्न साकार करेल. ज्यांनी ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न उराशी बाळगलं त्या सर्वांना एकत्रित केलं आणि
जबरदस्त जानदार शानदार आयोजन आणि या जानदार शानदार आयोजनाचा आपण पाहतोय जबरदस्त युट्यूब साईब्रिथच्या माध्यमातून ह्याची देही याची डोले हे क्षणचित्र टिपले जातात आणि या आठवणी मात्र या युट्यूबच्या माध्यमातून साठवले जातील. आपण कितीही वृद्ध झालात तरी मात्र या युट्यूबवर या क्षणी आपण तरुण राहणार आहात मित्रांनो. आता मात्र मोठा फटका हवेत चेंडू आहे कितपर्यंत प्रवास करते पाहूया. आता मात्र उंची जास्त लांबी कमी. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भाव विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळ विना शक्ती. बोलू नये. निश्चित असं म्हटलं जातं की फोर्स कमी पडला आणि शक्ती एक्झिक्यूट झाली नाही. आणि फिजिक्स मध्ये ज्यावेळेला मी शिकवतो विद्यार्थ्यांना त्यांना सांगतो वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स कमी पडला आणि डिस्प्लेसमेंट झाल्याने बॅक टू द पवेलियन डीजे मास्टरला संधी उपलब्ध करून देतोय. आता मात्र राज म्हात्रे हा स्वतः कर्णधार बॅक टू द पवेलियन येईल. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मात्र मार्गस्थ होते. 22 यार्ड खेळपट्टीवर अंतिम ठाकूर नावामध्ये अंतिम आहे पण कशा पद्धतीने आपल्या नावाला साजेशी कामगिरी करतोय, आपल्या संघाला कितपत धावसंख्या जमवून तो अंतिम पूर्णविराम लावतोय आपण हेही देखील पाहणार आहोत. कारण आपण पाहिलं तिसरा षटक प्रगती पथकावर असताना गोलंदाजी मार्कवर आपण वैभवला पाहतोय आणि त्याचबरोबर आपण पाहतोय हितेश मात्रे आता मात्र स्ट्राईक इनला येतोय. धावफलकावर धावा 1 विकेटच्या मोबदल्यात 27. तिसरे षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय वैभव याच्या माध्यमातून. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू काय जबरदस्त आक्रमकरित्या खेळून काढला होता. गोलीच्या वेगाने चेंडू घेतला होता, आगीच्या वेगाने चेंडू गेला होता पण आग विझवण्याचं काम मात्र गोलंदाजानं केलं. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावफलक स्थिर होतोय 27 वर. याच दरम्यान अतिथी कक्षात एक सत्कार मूर्ती येतोय. आज 9 मार्च 2022 आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदित जावे याच्यासाठी त्या इंद्र पाटील. धन्यवाद सर. इथं मान्यवरांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं शुभपाऊल इथं लागणं खूप आवश्यक असतं. असं म्हणतात जिथे माणुसकीची कमी नसतोय. निश्चित आपल्यासमोर याच्यानंतर विष्णू सर जोडले जाणार आहेत समालोचनाच्या माध्यमातून. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर तिथून मार्गस्थ होतोय वैभव. जबरदस्त चेंडू आक्रमकरित्या चेंडू टाकला होता. चेंडू ट्रॅव्हल होते पॉईंटच्या दिशेनं. तिथं मात्र संधी होती यष्टीरक्षकाला धावबाद करण्याची मात्र ही संधी गमावली जाते आणि संधी उपलब्ध करून दिली जातोय ती या फलंदाजाला हितेश मात्रे. त्याच्या समवेत जोडला गेलेला फलंदाज आहे अंतिम ठाकूर. कशा पद्धतीने अंतिम ठाकूर फलंदाजी करतोय पाहणार आहोत. कारण आता तो स्ट्राईक एंडला खेळतोय आपण पाहू शकता टीव्ही स्क्रीनवर. त्याचबरोबर त्याच्या समवेत नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय हितेश मात्रे आणि त्याचबरोबर वैभव हा गोलंदाजी मार्कवर पाहतोय. आतापर्यंत ओव्हरमध्ये कामगिरी पाहतोय. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू निर्धाव, त्यानंतर 1 धावसंख्या. आता मात्र षटपीच चेंडू होता, प्रचंड वेगाने टाकला होता, आकाशात जातोय, आकाशात चुंबन घेतोय, त्यानंतर गाठतोय स्वतः गोलंदाजाला आणि स्वतःच्या गोलंदाजीवर हा विकेट मिळवतोय. आता मात्र फलंदाज बॅक टू द पवेलियन येईल. धावफलकावर धावा 1 विकेटच्या मोबदल्यात 30 आणि डीजे मास्टरला देखील मी संधी देतो आहे.
निश्चित विनंती असेल माझी चंदू फॅन क्लब फुंडे बोकरविडा विपक्ष मितांश 11 गावदेवी विंधणे या दोन संघाच्या संघनायकाने नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण यायचं आहे. आदरणीय सन्माननीय आजचे मान्यवर त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होणार आहे. आपण पाहतोय निर्धारित 5 षटकामधून 3 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर धावफलकावर धावा 2 विकेटच्या मोबदल्यात 30 आहेत. तर ह्या धावा आतापर्यंत आपण पाहतोय 10च्या सरासरीनं बनवण्यात आलेल्या आहेत. म्हणजे चांगल्या पद्धतीची गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण सातत्याने आपण पाहतोय चढ उतार इकडे या धावसंख्येमध्ये येत असताना पाहतोय. काही वेळेला षटक महागडं पडतोय, काही वेळेला षटक चांगलं पडतोय. अशा पद्धतीने हा चढ उताराचा प्रवास आणि या प्रवासातून मग गाठली गेली 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावसंख्या आपण पाहतोय. साईप्रीत यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हे सामने टिपले जात आहे. जबरदस्त व्ह्यू आपण पाहतोय खेळपट्टीवरचे आणि खरोखरच आपण पाहतोय पाण्याची आवश्यकता ही खूप महत्त्वाची असते आणि ती पाण्याची ट्रॉली मात्र आपण पाहतोय 3 षटकाच्या नंतर मैदानाकडे मार्गस्थ झालेली आहे. आणि खरोखरच खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी आपण पाहतोय मायबाप रसिक प्रेक्षक असतील मान्यवर असतील ते मात्र पैशांची खैरात लावत असताना आपण पाहतोय. मगाशी आपण पाहिलं विनोद म्हात्रे यानं राज म्हात्रेला 3 षटकारासाठी 1,500 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं. त्यानंतर बऱ्याचशा अशा पारितोषिक मान्यवरांच्या माध्यमातून खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी या उरण प्रीमियर लीग 2022च्या माध्यमातून केलं जात असताना इथं पाहतोय. आता मात्र 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आपल्याला दिसेल. निहाल नाईक हा गोलंदाज आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. नवोदित गोलंदाज आहे, अनुभवाची शिदोरी नाही, जोश आहे त्याच्याकडं. आणि एकीकडे पाहिला तर अनुभव आहे, तर अनुभव आणि जोश यामध्ये रंगलेला हा क्रिकेटचा चित्तथरारक सामना इथं पाहणार आहोत. कारण हा चित्तथरारक सामना अनुभव घेण्याची संधी मात्र मिळते आपल्याला ती उरण प्रीमियर लीग 2022च्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज निहाल नाईक आणि फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय क्षितिज म्हात्रे आणि हितेश म्हात्रे. या म्हात्रे बंधूमध्ये आपण पाहतोय ही जोडी. फलंदाजीमध्ये स्ट्राईकला आपण पाहतोय क्षितिज म्हात्रे, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय हितेश म्हात्रे. आतापर्यंत आपण हितेश म्हात्रेचा स्कोर कार्डचा विचार केला तर वैयक्तिक आपण पाहतोय 10 चेंडू खेळून 15 धावसंख्या त्यांनी काढलेली आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय सांघिक जी धावसंख्या संघाची आहे ती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 विकेटच्या मोबदल्यात 30. आता मात्र गोलंदाज निहाल मार्गस्थ होतोय. आता मात्र इथं मोठा फटका येतोय, बॅट फिरवली गेलेली आहे, पण आता मात्र उंची जास्त लांबी कमी परिणाम स्वरूपी हा फलंदाज आपण पाहतोय बॅक टू द पवेलियन येईल. आणि हा जोपर्यंत बॅक टू द पवेलियन तोपर्यंत स्कोर बोर्डवर एकदा नजर टाकली तर धावफलकावर धावा दिसतील आपल्याला 3 विकेटच्या मोबदल्यात 30. आणि डीजे मास्टरला देखील संधी उपलब्ध करून दिली जातोय. जबरदस्त गाणं लावलं होतं. आई एकविराचं श्रद्धास्थान आपला आगरी कोली कुणबीचं श्रद्धास्थान असलेलं आई एकविरा कार्यालय या ठिकाणी तिचं स्थान आहे. आणि निश्चित आपण सर्वजण तिच्या भेटीला जात असतो. पण कोरोनाचा 2 वर्षाचा कालावधी पाहिला तर ती या माऊलीची भेट काय घेता आली नाही, पण तिचा वरदहस्त कृपा हस्त आपल्या सर्वांच्या डोक्यावर आणि तिच्या कृपा आशीर्वादाने आपण इकडे खेळतोय. आज आपण पाहतोय उरण प्रीमियर लीग 2022 4थं षटक मार्गस्थ. 4थं षटक हाताळतो निहाल म्हात्रे आणि आपण पाहतोय आता मात्र मोठा फटका इथे येतोय. कितपर्यंत प्रवास करतोय हा चेंडू इथं पाहणार आहोत. आता मात्र गाठलं क्षेत्ररक्षकाला पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा हा मोहरा तंबूत परततोय या फलंदाजाच्या माध्यमातून. पहिला खोपटे टायगर या संघाचा आपण पाहतोय राज म्हात्रे 7 चेंडू खेळून 15 धावसंख्या करून तो तंबूमध्ये परतला. त्यानंतर आपण पाहतोय हितेश म्हात्रे 11 चेंडू खेळून 15 धावसंख्या करत तो तंबूच्या आश्रयाला परतला. त्यानंतर आपण पाहतोय अतिम हा एकही धावसंख्या न करता आपल्या संघासाठी बॅक टू द पवेलियन परतला. त्यानंतर आपण पाहतोय क्षितिज म्हात्रे आता देखील परतला होता. आणि अशा पद्धतीने आपण पाहतोय सलग 4 मला वाटते फलंदाज आहे ते बॅक टू बॅक 0 या धावसंख्येवर बॅक टू द पवेलियन परतले. म्हणजे अशा पद्धतीची परिस्थिती पाहतोय. तू चल मैं आया अशा पद्धतीची परिस्थिती आपण या मैदानावर पाहतोय. आता मात्र ऑन हॅट्रिकवर आहे तो
निहाल नाईक हा गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. आता मात्र आपण पाहतोय की एकीकडे अनुभव आणि एकीकडे आपण पाहतोय जोश. आता मात्र जोश कुठेतरी अनुभवावर वरचढ होतोय, कारण आता हॅट्रिक मार्क येतोय हा गोलंदाज निहाल नाईक. कशा पद्धतीने चेंडू फेकला जाणार, कशा पद्धतीने खेळलं जाणार, यष्ट्या उद्ध्वस्त करणार, कॅच पकडली जाणार आणि बऱ्याचशा अशा प्रश्नांचं उत्तर मात्र आपल्याला या चेंडू मागं मिळणार आहे, कारण गोलंदाजी मार्कवर आपण पाहणार आहोत निहाल नाईक. आपण जर स्कोर कार्डचा विचार केला तर धावफलकावर धावा आपल्याला 30 दिसतील. 4 विकेटच्या मोबदल्यात आपण पाहतोय 4थं षटक इथे मार्गस्थ असताना 4थ्या षटकातील दूड चेंडू फेकले गेले आहेत निहाल नाईक याच्या माध्यमातून. आणि फलंदाजीवर मार्कवर आपण पाहतोय चेतन आणि त्याच्या समवेत फलंदाज आहे मिलिंद हा फलंदाज आहे. आणि 2 अशीच जोडी फलंदाजीची आपण मैदानावर पाहतोय. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर मिलिंद हा मात्र स्ट्राईकला दिसतोय आपल्याला, आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहणार आहोत चेतन. थोडीशी टीम मीटिंग चालू आहे. निश्चित आपण पाहतोय कशा पद्धतीची क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखण्यात यावी, कारण आपला जो गोलंदाज निखिल नाईक आहे तो हॅट्रिक मार्कवर आहे. जर आपल्याला हॅट्रिक मिळवायची असेल तर कर्णधाराचं सहकार्य खूप महत्त्वाचं असतं, कारण जी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखण्यात येणार आहे त्या पद्धतीने गोलंदाज गोलंदाजी करणार आहे. आणि या व्यूहरचनेमध्ये फसवण्याचं काम मात्र निहाल नाईक करणार आहे. पण ही व्यूहरचनेमध्ये फलंदाज मिलिंद हा फसणार की व्यूहरचना तोडणार, याचं उत्तर मात्र या चेंडू मागे आपल्याला मिळणार आहे. माझी विनंती असेल टीम मीटिंग न घेता आपण लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. निश्चित आपण पाहतोय दुपारचं सत्र आहे आणि या दुपारच्या सत्रामध्ये भोजनाचा देखील टाइम झालेला आहे. तर इथे आपल्या बाजूला बघा चायनीज स्टॉल असतील, वडापाव स्टॉल असतील, तर त्यांच्याशी संपर्क करून आपलं पोट भरायचं आहे, कारण निश्चित तो महत्त्वाचा आहे. एनर्जी आपल्याला आली पाहिजे. मायबाप रसिक प्रेक्षक असतील, त्याचबरोबर खेळाडू असतील, तर निश्चित पैसे द्यायचा आहे, कारण बिचारा तो पण आज आपण पाहतोय दिवसभर व्यवसाय करतोय. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जहा न जाए बैलगाडी वहा पोचे मारवाडी अशी परिस्थिती होती, पण आज मात्र समीकरण बदललंय. आज मात्र आगरी माणूस देखील आपला कुठे कमी नाही, मराठी माणूस देखील कुठे कमी नाही, तो देखील व्यवसायामध्ये उतरलाय. पण सहकार्य पाहिजे आपलं, नाही तर अशी परिस्थिती मित्रांनो ठरते की मारवाड्याच्या दुकानामध्ये जातो पण आपण आग्र्याच्या दुकानामध्ये जात नाही. पुन्हा एकदा मैदानाकडे घेऊन जातो शॉर्ट पिच चेंडू, आणि शॉर्ट पिच चेंडू मात्र टोलावला गेला. कितपर्यंत प्रवास करतोय पाहूया. आता मात्र क्षेत्ररक्षकाच्या आपण पाहतोय निशान डीजे नावाखाडियाच्या माध्यमातून पुन्हा एकदा गोलंदाज मार्गस्थ, पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. आज आपण पाहिलं चेंडू पडल्यानंतर खेळपट्टीवर यॉर्कर जातोय, कानाच्या लेवलला टर करून चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातात. आकाश चोपडा त्यांच्या समालोचनाच्या माध्यमातून नेहमी म्हणत असतात आपल्याला बाउन्सर टाकायचा असेल तर कानाच्या लेवलला टर करून गेला पाहिजे, कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुसरा ब्रह्मास्त्र मानला जातो आणि त्या ब्रह्मास्त्राचा वापर हा निखिल नाईक करतोय. पुन्हा एकदा गुडले स्पॉटला चेंडू पडतोय. आता जबरदस्त स्क्वेअर कटचा फटका पाहतोय क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये शर्यत लागली जातोय. आता शर्यत जिंकतोय तो मात्र हा क्षेत्ररक्षक आणि चेंडूला फेकणार तोपर्यंत आपण पाहिलं 2 धावसंख्या जमवली जाते. हळूवारपणे संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावफलकावर धावा आपण पाहतोय 38. 4 विकेटच्या मोबदल्यात आपण पाहतोय चेतन अद्याप खातं खोललेलं नाही. त्यानंतर आपण पाहतोय मिलिंद हा 3 चेंडूमध्ये 8 धावसंख्येवर आपल्या संघासाठी झुंज देतोय. निखिल नाईक याच्या गोलंदाजीवर कशा पद्धतीने येणारा चेंडू टाकणार निखिल नाईक, कशा पद्धतीने मिलिंद खेळणार पाहूया. पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने खेळून काढण्याचा रेजित आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ संपुष्टात येते. धावफलकावर धावा आपण पाहतोय 4 विकेटच्या मोबदल्यात 42.
आता मात्र आपण पहिला षटक फेकण्यात आला तो वैभव पाटील याच्या माध्यमातून 15 धावसंख्या खर्च केल्या. त्यानंतर आपण पाहतोय शुभम डाकी यांनी जवळपास आपण पाहतोय 12 धावसंख्या खर्च केल्या. त्यानंतर वैभव पाटील यांनी आपल्या पहिल्या गोलंदाजीवर कमबॅक करत 3 धावसंख्या खर्च केल्या. त्यानंतर निहाल नाईक आपण पाहतोय आत्ताचा गोलंदाज, नवोदित गोलंदाज, त्याने 12 धावसंख्या खर्च केल्या. आणि या पूर्ण धावसंख्येने आपण जर एकत्रित जोडलं तर धावफलकावर आपल्याला धावा दिसतील 42. गोलंदाजी मार्गावर आपण नवीन नवोदित गोलंदाज पाहतोय महेश ठाकूर. आपण पाहतोय स्लॉग ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी हा गोलंदाज वापरला जातोय, ब्रह्मास्त्र वापरला जातोय. कारण स्लॉग ओव्हरचं षटक, हाणामारीचं षटक आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेची जी बंधनं होती ती उठवली गेली. त्यानंतर आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये हा फैलाव दिसतोय. या फैलावाला कितपत यशस्वी ठरतोय फलंदाज पार करण्यात पाहूया. जबरदस्त फटका बॅकफुटला गेला, पंच केला. आता मात्र आकाशाचा वेध घेत आकाशाला चिरून आणि आकाश गंगेच्या डोक्याला मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सरळ सीमा रेषा पार. डीजे मास्टर प्रीतम प्यार बंदूक मना तो गोली मार. गोलंदाज मात्र आता गोलंदाजी मार्गावर मार्गस्थ होतोय. पुन्हा एकदा शपल करून खेळण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. जलीको बॅट मधून आणि अशा पद्धतीची फलंदाजी बघण्यासाठी मायबाप रसिक प्रेक्षक इथं आलेला आहे. मित्रांनो, आपला ग्रामीण क्रिकेटचा इतिहास आहे. ज्यावेळेला तुम्ही क्रिकेट चांगला खेळाल त्यावेळेला टाळ्या वाजवल्या जातील आणि ज्यावेळेला खराब क्रिकेट खेळाल त्यावेळेला शिव्या द्यायला ग्रामीण क्रिकेटतील मायबाप प्रेक्षक कमी पडत नाही. असा ग्रामीण क्रिकेटचा मित्रांनो इतिहास आणि तो इतिहास मला वाटतोय अजूनपर्यंत पुसला गेलेला नाही. त्याच्यामुळे प्रत्येक खेळाडू हा चांगल्या पद्धतीने खेळतोय. त्यामध्ये आपण पाहतोय चेतन पाटील याला बॅक टू बॅक 2 षटकार, हॅट्रिक मारवर आहे षटकाराच्या चेतन पाटील. आता मात्र आता मात्र दूर चेंडूवर मात्र हसत होता चेतन पाटील. आता मात्र रडायला भाग पाडतोय तो गोलंदाज मात्र हा महेश. जबरदस्त कमबॅक पाहायला मिळतोय. चेतन पाटील बॅक टू द पवेलियन. डीजे मास्टर अब बजाओ. या फिल्डरने तुझी धरून डीजे मास्टरच्या माध्यमातून गाणं वाजवलं जातोय. तो अचूक मला वाटतं नेव साधतोय. ज्या पद्धतीने परिस्थिती घडतोय या क्रिकेटच्या मैदानावर त्या पद्धतीने आपण पाहतोय. आतापर्यंत पाहिलं झेल पकडण्यात आली त्या पद्धतीचा चेंडू आणि त्या पद्धतीचं गाणं या डीजे मास्टरच्या माध्यमातून लावण्यात आलं. काय जबरदस्त अभ्यास इथं दिसतोय. संत तुकाराम महाराज मित्रांनो निश्चित म्हणत असतात, भावविना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बल विना शक्ती बोलू नये. आणि ही शक्ती मात्र आपण इथं पाहतोय लावत असताना डीजे मास्टर त्याच्या सुमधुर आवाजातून. आता मात्र पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू कार्पेटला लागला व चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या संधी होती आणि संधीचा फायदा घेतला तो या फलंदाजाने आणि चेंडू खेचून काढला 4 धावसंख्येसाठी. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है. महेश पुन्हा एकदा जो कमबॅक केला होता, पुन्हा एकदा मात्र कुठेतरी चल विचित्र होते हा गोलंदाज. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपला आमंत्रण दिलं होतं, आमंत्रण स्वीकारता आलं नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव निघून गेला. धावसंख्या मात्र आता धावफलकावर स्थिरावतोय 5 विकेटच्या मोबदल्यात. 58 धावसंख्या आपण धावफलकावर पाहतोय. क्षेत्ररक्षणाचा आढावा घेतला आपण पाहतोय. लॉंग ऑन लॉंग ऑफ, काऊ कॉर्नर, डीप मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक, पॉईंटच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. पुन्हा पुढे आता मात्र पुढे सरसावण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन हा स्क्वेअर कटचा फटका, चेंडू जातो सीमा रेषा भेदून सरळ उरण प्रीमियर लीग 2022 हा खडखडीत चौकार येतो या फलंदाजाच्या बॅट मधून. पुष्पराज मैं झुकेगा नहीं. षटकांचा खेळ संपतोय. 5 विकेटच्या मोबदल्यात धावफलकावर धावा आपण 62 पाहतोय. 63 धावसंख्येचा आव्हान असणार आहे. जिंकायचं असेल तर आव्हान कशा पद्धतीने पेललं जाणार निश्चित याचं धावतं वर्णन घेऊन विष्णू पाटील सर आपल्या सोबत जोडले जातील आणि त्यांच्या सुमधुर वाणीतून आपण ऐकणार आहोत या क्रिकेटचा धावत्या
सर्व आढावा घेणार आहेत हालचालींचा. हॅलो. धन्यवाद अक्षय पाटील सर. सर्वप्रथम उरण प्रीमियर लीग 2022 अतिशय दैदिप्यमान असं आयोजन. खरोखर या आयोजनाला मानवंदना दिली जाईल, कौतुक केलं जाईल. पंडित सर, त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे आतिश पाटील सर, कारण अतोनात मेहनत या आयोजनासाठी त्यांनी केलेली आहे. स्वतः निमंत्रणं घेऊन सुद्धा प्रत्येक गावोगावी उरण तालुक्यामध्ये संपूर्ण फिरत होते. का तर हे आयोजन सक्सेसफुल होण्यासाठी खरोखर अतिशय नेत्रदीपक असं आयोजन या ठिकाणी, आणि आमच्या उरण पूर्व विभागासाठी या ठिकाणी मोठी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद सर. कारण पंडित सरांचं नाव गुरुस्थानी घेतलं जातं आहे. प्रत्येक नवोदित हा समालोचक पंडित सरांना गुरुस्थानी मानतोय. गुरु शिष्याचं नातं जपणारं आपलं हे उरण तालुका, आणि या उरण तालुक्यामध्ये आज आतिश पाटील सर म्हटले तर स्वतः सुद्धा या पंडित सरांना गुरु मानतात. आम्ही सुद्धा त्या कुठेतरी रांगेमध्ये बसलेलो आहोत. औचित्य आहे चिरनेल जंगल सत्याग्रह 1984 सालच्या जमीन बचाव आंदोलनामध्ये जे हुतात्मे झाले, त्या हुतात्म्यांना मानवंदना देण्यासाठी उरण प्रीमियर लीगचं आयोजन, अतिशय सुंदर असं दैदिप्यमान आयोजन. 7 दिवसांचा हा सोहळा, आजचं पर्व पहिलं आहे. मी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो, हे पर्व न राहता काही वर्षांनी नक्कीच हा रणसंग्राम, हा सोहळा एक उरण तालुक्याची मोठी जत्रा म्हणून मानली जाईल. हे नक्कीच या भविष्याचं या ठिकाणी मी वर्णन करतोय. याच दरम्यान मी धन्यवाद आतिश पाटील सर. लगेच त्वरित यायचं आहे नाणेफेक करण्यासाठी. तत्पूर्वी या ठिकाणी कालचा दिवस आपल्या उरण नव्हे तर संपूर्ण जगभरात मोठा दिवस, मानाचा दिवस मानला गेला. आपुली या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयांची या, कुळी कन्यापुत्र होती जी सात्विके, तयांचा हरिक वाटे देवा. आणि नक्कीच या ठिकाणी महिला दिनाच्या सर्वांना कालचा दिवस मोठा. पृथ्वीराज जोशी यांच्याकडून निहाल नाईक यांच्यासाठी षटकार हॅट्रिक जर मारली तर 1000 रुपयाचं तब्बल पारितोषिक देण्यात आलेलं आहे. तुकाराम महाराजांनी केलेलं वर्णन महिलांप्रती. मी तर सांगू इच्छितो सर्व प्रेक्षकांना या ठिकाणी, मायबापांना, आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मनामध्ये बाळगू नका, तर त्यांचे विचार त्यांना विचार म्हणून मनामध्ये बाळगू. या प्रीमियर लीगला शुभेच्छा दिल्या जातात. सामना सुरू होतोय, नेतोय सर्वांना मैदानाकडे. खोपटा टायगर वर्सेस मयूर स्मृती गावठाण. अतिशय तुल्यबल्य असे दोन्ही संघ, दोन्ही मातब्बर संघ. कारण दोन्ही संघ या सामन्यामध्ये पहिला, याच्या अगोदरचा सामना पाहिला तर सुपर ओव्हरचा सामना खेळलेला हा संघ काय खेळले होते. अतिशय चुरशीची लढत या ठिकाणी दिली होती. एका बाजूला जर पाहिला खोपटा संघ पहिल्या सामन्यामध्ये विनर ठरला होता. सलामीची जोडी मैदानात उतरली निहाल नाईक आणि वैभव पाटील. निहाल नाईक, वैभव पाटील असणार आहेत स्ट्राईक एंडवर. निहाल स्ट्राईक एंडवर असणार आहे, तर वैभव पाटील नॉन स्ट्राईकला असणार आहे. गोलंदाज सलामीचा सरसेनापती दर्शन घरात काय गोलंदाजी केली होती. पहिला सामना सुद्धा पाहिला होता, अतिशय सुरेख गोलंदाजी केली होती. पहिला चेंडू आपल्या खात्यातील फेकतोय. पहिल्या सामन्याचा सामनावीर ठरला होता. काय गोलंदाजी केली होती, आपल्या गोलंदाजीच्या जोरावर अक्षरशः फलंदाजांना नाचवलं होतं. तोच दर्शन या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर असणार आहे. सर पाहतो 1 मिनिट. आपण पाहतो यानंतरचा होणारा सामना गावदेवी विंदणे विपक्ष चन्नू फॅन्स क्लब, मितान शिलेवन
विंधणेचा कर्णधार आणि आपण लवकरच यायचं आहे आणि त्यासाठी आपली वाट पाहत आहेत चन्नू फॅन्स क्लबचे कर्णधार. तर आपण टॉस बॉक्समध्ये येऊन नाणेफेक करून घ्यायचं आहे. धन्यवाद सर. या ठिकाणी सामन्याला सुरुवात हिरवा कंदील दिला जातो पंचांच्या माध्यमातून. पहिला चेंडू अतिशय सुंदर फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून फटका मारला. फटका तात्पुरत्या तीन धाव या ठिकाणी यशस्वीरित्या पार पडलं. पहिल्या चेंडूवर श्री गणेशा केला जातोय 3 धावांनी. निहालला एक अतिशय तंत्रशुद्ध असा फटका मारला होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू गेला होता. 3 धावांचा मोबदला मिळवला. 3 धावांनी संघ सुस्थितीमध्ये. पहिल्या चेंडूवर बिनबाद 3 सुरुवात. सुंदर अशी सुरुवात करताना दिसतोय गोलंदाज. एका बाजूला जर पाहिला तर पहिला चेंडू फेकतोय दर्शन घरात. नक्कीच या ठिकाणी रोखावे लागेल. आता मात्र सुंदर फटका पुन्हा एकदा येतो. या ठिकाणी मात्र परत या ठिकाणी आपण जर पाहिले पहिल्या चेंडूवर 3 धावा, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, 63 धावाचा पाठलाग करताना सुंदर फलंदाजी करताना दिसते. मित्रांनो, क्रिकेटमध्ये फक्त षटकार चौकारांना महत्व नसतोय. एकेरी, दुहेरी आणि तिहेरी धावसंख्या सुद्धा आपल्या विजयाची वाटचाल देऊ शकतोय. हे मात्र इथं दाखवताना दिसत दोन्ही फलंदाज वैभव पाटील आणि निहाल काय खेळतोय. प्रति चेंडू मागे धावसंख्या उभारताना दिसत. आता मात्र फटका बसतोय. फलंदाज तर वेळ होतो टॉस बॉक्समध्ये. मितांश इलेव्हन संघाचा कर्णधार बाबू आपल्याला येताना पाहायला मिळतोय. त्यानंतर चन्नू फॅन्स क्लब टीमचे कर्णधार पिट्टू, प्रथमेश म्हात्रे आपल्याकडे पाहायला मिळतात. तर थोड्याच वेळात आपण पाहतोय अच्छे बर्थडे बॉय ज्यांचा आज जन्मदिवस आहे, प्रेझेंट डे, ते प्रसाद पाटील यांना विनंती केली जाते या सामन्याचं नाणेफेक केली जाईल. फार महत्वाचा सामना आहे दोन्ही संघांसाठी. एका बाजूने चन्नू फॅन्स क्लब एक सामना जिंकलाय. मितांश इलेव्हन गावदेवी विंधणे संघाचा कर्णधार हेड. चन्नू फॅन्स क्लब बोकडविरा संघानं नाणेफेक जिंकली. पिटू, एका अर्थानं या स्पर्धेत आपण पाहतोय प्रत्येक गावातील प्रत्येक विभागातील एक सर्व अमूल्य हिरे आहेत. प्रत्येक जण आपला परफॉर्मन्स देवाचं काम करतोय आणि अशाच फॉर्मॅट मधील या क्रिकेट मधील बाबू सुद्धा आपल्या समोर आहे. ज्या बाबूने अनेक सामनावीर घेतलेत, मालिकावीर घेतल्यात. अशा टीम समोर खेळत असताना काय दडपण वाटतोय का, किंवा या सामन्यात तुमची टीम प्लॅनिंग काय असणार आहे? काय प्लॅनिंग वगैरे काय नाही. जे क्रिकेटर्स आम्ही साधा खेळू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. बाबू यांना विनंती केली जाते. पण पाहूया, बाबू मात्र भजनासाठी आले पण बिना भजन करताच रिटर्न गेले. थँक्यू. चन्नू फॅन्स क्लबचे कर्णधार पिट्टू, आपण बोलतोय पुन्हा एकदा कमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद सर. या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो पृथ्वीराज टाकेगाव यांच्याकडून निहालसाठी षटकार हॅट्रिकांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आता मात्र पुन्हा एकदा फटका फसतोय. हवेमध्ये चेंडू, परंतु झेल खाली क्षेत्ररक्षक येताना सुद्धा झेल जमिनीवर दान केला होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. 2 धाव मिळतील या चेंडूवर. निहालला सुवर्ण संधी असणार आहे. या ठिकाणी षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. परंतु गोलंदाजी बघा, काय अतिशय चाणक्य अशी गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज. अतिशय चांगली मातब्बर गोलंदाजी दर्शन घरत. आतापर्यंत एक मोहरा गारद केलाय. सलामीवीर सरसेनापती या ठिकाणी तंबूच्या विसाव्याला पाठवण्यात यशस्वी ठरला आहे. बीमर चेंडू असणार आहे. फुलटॉस चेंडू, मेजवानी इथं. पण या ठिकाणी जर हा चेंडू जर पाहिला तर फलंदाज सीमा पार. फुलटॉस चेंडू, शॉर्टपिच चेंडू क्रिकेटच्या परिभाषेमध्ये जर म्हटलं तर ही मेजवानी असते. या ठिकाणी थर्ड अंपायर या ठिकाणी बीमर चेंडू साठी या ठिकाणी पाहायचं आहे. या ठिकाणी बीमर चेंडू साठी या ठिकाणी मागणी केली. डिसिजन पेंडिंग आहे. या ठिकाणी थर्ड अंपायर बघत आहेत.
नाही, सेफ आहे चेंडू. कमरेच्या खाली चेंडू आलेला आहे. फटका फलंदाजाने मारताना हा चेंडू कमरेच्या खाली, आणि जो रिव्ह्यू होता फलंदाजाचा तो संपलेला आहे, कारण एक रिव्ह्यू आपल्याला दिलेला होता आणि तो आपण घेतलेला आहात विमर चेंडूसाठी, आणि आपला रिव्ह्यू सुद्धा या ठिकाणी संपला जातोय. पहिल्या षटकाची समाप्ती केली जाते. पहिलं षटक संपलेलं आहे. दर्शन घरत याचं पहिलं षटक अतिशय सुरेख षटक फेकलं गेलं. एक सफलता मिळवत फक्त आणि फक्त 7 धावा दिल्या. 63 धावांचा पाठलाग करताना कुठेतरी या ठिकाणी मयूर स्मृती गावठाण संघ झुंजताना दिसतोय. या ठिकाणी जर आपल्याला सामना जिंकायचा असेल तर नक्कीच येणाऱ्या 24 चेंडूमध्ये या ठिकाणी आपल्याला मोठी धावसंख्या उभारावी लागेल. चांगली फटकेबाजी करावी लागेल. गावठाण संघाला नक्कीच कोपटा संघासमोर जर जिंकायचं असेल तर मोठी फलंदाजी करावी लागेल. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाज असणार आहे. गोलंदाजीच्या उंबरठ्यावर धनेश कामोटकर, अतिशय गुणवान असा गोलंदाज. तर सामोरा फलंदाज असणार आहे अंकुश टकले, आक्रमक फलंदाज. पहिला चेंडू, चेंडूला फटका फाईन लेगच्या दिशेने मारलाय. चेंडू सीमा रेषेकडे जातोय. चेंडू जातोय सीमा पार. दन 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 करत चौकार. डीजे मास्टर आमचे थोडेसे जेवणासाठी गेलेले आहेत. दिलगिरी व्यक्त करतो. या ठिकाणी चौकार येतो या चेंडूवर. पहिल्या चेंडूवर चौकार येतो. पहिल्या चेंडूवर चौकाराची नोंद केली जाते. 4 धावांनी संघ पोहोचतो 1-11च्या घरात. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 1-11 63 धावांचा पाठलाग करताना गावठाण संघ झुंज देतोय. कडी झुंज देतोय. या ठिकाणी मैदानावर प्रत्येक चेंडू मागे मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये या ठिकाणी खेळताना दिसतोय. खरोखर अतिशय सुरेख क्रिकेट, मैत्रीपूर्व क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं दोन्ही संघादरम्यान. जर पाहिलं आपण खोपटा आणि गावठाण, आता मात्र चांगला चेंडू फेकला गेला. कुठल्या स्पॉटवरून चेंडू उडाला. सन्मानजनक खेळून एक धाव मिळते गावठाण संघाला. संघाची धावसंख्या पोहोचतो दुसऱ्या षटकामध्ये 1-12 या धावसंख्येवर. 1-12. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या उंबरठ्यावर असणार आहे. काय गोलंदाजी करू. आता मात्र चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेने झेल असणार. राज मात्र येतो शतक कर्णधार. कोणती कौन मरता है मोहब्बत में सब जीते. या ठिकाणी निहालला संधी होती. षटकारांच्या हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलं होतं, परंतु निहाल बाद होतोय. नवीन फलंदाज येतोय आतिश मते. नवीन फलंदाज असणार आहे. आता मात्र सलामीची जोडी मैदानातून बाहेर गेलेली दिसतोय विसावा घेण्यासाठी तंबूमध्ये. झेल बाद राज मात्रेने झेल घेतलाय. या ठिकाणी सुंदर गोलंदाजी होताना दिसतोय. मात्र या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये एक सफलता, दुसऱ्या षटकामध्ये सफलता. अतिशय चांगली गोलंदाजी. मात्र झुंजावं लागेल गावठाण संघाला. चांगला चेंडू फेकला परंतु पंचांनी पुढचा चेंडू आकुट टप्प्याचा चेंडू टाकला जातो. पंचांकडून दाद मागली जाते. फलंदाजाच्या माध्यमातून फेटाळली जाते. सेफ चेंडू. क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त निर्धाव चेंडू हे विजयाचं गमक ठरलं जातं आणि तेच मात्र या ठिकाणी धनेश कामते. या ठिकाणी पुढचा चेंडू ब्लॉकॉल चेंडू फेकला गेलाय. क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र काय
क्रिकेटचं गोलंदाजी संघ अतिशय सुरेख गोलंदाजी. आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील. येतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये जातोय डन डन डन. आपल्या कानापर्यंत प्रक्षेपित करताना आमचे साऊंड मास्टर आणि अगदीच काही क्षणानंतरच ज्यांची उपस्थिती इथं असेल मॅन ऑफ द सिरीजसाठी मालिका वीरसाठी नकद राशी 30,000 रुपये आणि त्याच्यासोबत एक स्पोर्ट्स बाईक जी दिली स्पोर्ट सायकल इथं दिली जाईल. त्या सायकलचे स्पॉन्सर जिवाला फाउंडेशन महाराष्ट्राचे फाउंडर प्रेसिडेंट आदरणीय रुपेशजी पाटील यांचं शुभ आगमन अवघ्या काही क्षणानंतरच होताना दिसेल. त्याचबरोबर उरण तालुका शिवसेनेचे उपसंघटक सन्माननीय रुपेशजी पाटील अवघ्या काही क्षणानंतरच आपल्या कार्यक्रमात दाखल होत आहेत. आसपास असतील तर त्यांना विनंती असेल की आपलं आसन आपली प्रतीक्षा या अतिथी कक्षात करतोय. धन्यवाद पंडित सर. या ठिकाणी पाहुण्यांचं आगमन होणार आहे. कारण कोणतीही शृंखला म्हटली कोणताही कार्यक्रम म्हटला तर दात्यांशिवाय फुकट असते. कारण आपण कोणतेही सोंग करू शकतो पण पैशांचं सोंग कोणीही करू शकत नाही आणि ते दात्यांकडून या ठिकाणी या शृंखलेसाठी लाभलं जातोय. म्हणून तर का उरण प्रीमियर लीग या ठिकाणी दैदिप्यमान आयोजन केलं जातोय. खरोखर अतोनात मेहनत या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि दात्यांनी सुद्धा या ठिकाणी सडल असते मदत केलेली आहे. त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानतो. मित्रांनो आपल्या अंगी असणारं क्रिकेट असो किंवा कोणताही गुण असो नवीन गोल चांगला चेंडू फेकला जातो परंतु दिशाहीन चेंडू पंचांनी हेरलाय. दंडित केलं या ठिकाणी अवांतर चेंडू घोषित केला आहे. एक धाव वाढली जाते गावठाण संघाच्या खात्यामध्ये. मयूर स्मृती गावठाण संघ पुन्हा एकदा चेतन पाटील. आता मात्र पंचांकडून दाद मागितली होती. पंचांनी दाद फिटाळली. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. अंकुश टकले आतिश. आता पुन्हा एकदा खराब चेंडू पंचांनी घोषित केला. या ठिकाणी विघ्नेश अविनाश टकले याच करून अंकुश टकले साठी षटकारांच्या हॅट्रिक साठी तब्बल 1,000 रुपयाची. चांगला चेंडू तितका चांगला खेळण्यासाठी सज्ज असतात. या ठिकाणी विघ्नेश अविनाश टकले याकडून तब्बल 1,000 रुपयाची धनराशी षटकार हॅट्रिक साठी आलेली आहे. चेतन पाटील गोलंदाजी मार्कवर. आता मात्र अकोटप्याचा चेंडू टाकला जातो. स्क्वेअर लेगच्या दिशेने ढकलला चेंडू. प्रगती आता मात्र 40 धावांची आवश्यकता. 15 चेंडू 40 धावा विजयासाठी. बीमार चेंडू असणार एक फुल टॉस चेंडू. पंचांनी दंडित केलं. वाईड चेंडू. हा चेंडू वाईड चेंडू पंचांनी दंडित केले या ठिकाणी. कारण आपण पाहतो दिशाहीन चेंडू फेकतोय या ठिकाणी चेतन पाटील. आतापर्यंत 3 अवांतर चेंडू फेकले चेतन पाटील याने. पुन्हा एकदा आता चांगला फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू अडवतोय. क्षेत्ररक्षक असणार आहे हितेश मात्रे. 1 धाव मिळते. 1 धावने संघ पोहोचतो तो 25च्या घरामध्ये. 14 चेंडू
38 धावांची आवश्यकता अजूनही विजयासाठी मयूर स्मृती गावठाण संघ. नक्कीच या ठिकाणी जर आपल्याला जिंकायचं असेल तर मोठ्या फटक्यांचा वेध घ्यावा लागेल, षटकार चौकारांचा आतिषबाजी करावी लागेल. आणि मात्र मी म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी या चेंडू अंकुश टकले धन्यवाद डीजे मास्टर. या ठिकाणी अंकुश टकले यांच्यासाठी षटकार हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे विघ्नेश अविनाश टकले यांच्याकडून. या ठिकाणी जर आपल्याला ही षटकार हॅट्रिक साजरी करायची असेल तर अजूनही 2 चेंडूवर आपल्याला षटकार मारावे लागतील, तर 1000 रुपयाचं लावलेलं पारितोषिक आपल्या खिशामध्ये जाईल. नक्कीच या ठिकाणी चांगली शृंखला आपल्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी, उरण तालुक्यातील सर्व प्रेक्षकांच्या भेटीसाठी, क्रिकेट प्रेमींसाठी या ठिकाणी हा महासंग्राम रचला गेलाय. या ठिकाणी पंडित सर असतील, आतिश पाटील असतील, नक्कीच प्रशंसा केली जाईल. एवढा मोठा हा आयोजन. पुन्हा एकदा खराब चेंडूची घोषणा पंचांच्या माध्यमातून. अपस्टंप सोडून जाणारा चेंडू पंचांनी दंडित केलंय अवांतर चेंडू म्हणून. या ठिकाणी कर्णधार राजमात्रे रिव्ह्यू नसणार आहे वाईड साठी. वाईड चेंडू दिला जाईल या चेंडूवर, अवांतर चेंडू. वाईडला रिव्ह्यू नाही, जर पंचांनी घेतला तरच, नाहीतर वाईडला रिव्ह्यू नाही. पंचांशी वाद घालू नका. चला सामना खेळायचा आहे त्वरित. खुपटा संघ चला खुपटा संघ त्वरित खेळायचा. या ठिकाणी अवांतर चेंडू आहे. या अवांतर धावसंख्येने संघाच्या धावसंख्येमध्ये 1 ने भर पडतोय. धावसंख्या पोहोचते ती आता मात्र 3200 घरामध्ये. अजूनही 31 धावांचा या ठिकाणी विजयासाठी उद्दिष्ट असणार आहे. चेतन पाटील गोलंदाजी चांगली करतोय, परंतु एका बाजूला जर पाहिले तर अवांतर चेंडू जास्त फेकतोय. आता चांगला फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये कार्पेटच्या साहाय्याने चेंडू केला. हितेश मात्र चेंडू अडवतो. दुसरे धावेचा प्रयत्न केला. क्षितिज मात्र हातातून चेंडू निसटला जातोय. आता मात्र तिसरे षटक सुद्धा संपलं जातं. तिसऱ्या षटकाचा निर्वाळा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. या ठिकाणी 12 चेंडू 29 धावा विजयासाठी असणार आहेत. नक्कीच विजयी संपादन करायचा असेल तर या ठिकाणी 29 धावा पूर्ण कराव्या लागतील गावठाण संघाला. तर एका बाजूला जर पाहिलं आपण तर 12 चेंडू फेकण्याचे आपल्या गोटामधील 12 अस्त्र फेकायचे आहेत ते खुपटा संघाला. खुपटा टायगर्सच्या संघाला 12 चेंडूंमध्ये 29 धावांवर रोखायचं आहे. या ठिकाणी आपण याच्या अगोदर सामना पाहिला तर बरोबरीने सामना सुटला तर सुपर ओव्हर खेळवला जातोय. आणि सुपर ओव्हर जर 27 धावा पूर्ण केल्या, त्याच्यातून 26 धावा पूर्ण केल्या तर सुपर ओव्हर होणार आहे. 27 धावा पूर्ण केल्या तर गावठाण संघ जिंकणार आहे. आणि या ठिकाणी जर खुपटा संघाने 27 धावांच्या 26 धावांच्या आतमध्ये जर थांबवलं तर मात्र खुपटा संघ विजय संपादन करणार आहे. बघूया खुपटा की गावठाण. तुंबल लढत या ठिकाणी पाहायला मिळतात. 2 या ठिकाणी बलाढ्य संघ एकमेकांबाजूला झुंजताना दिसत आहेत. या ठिकाणी 12 चेंडू 29 धावा विजयासाठी. गोलंदाज येतोय वैयक्तिक दुसरं सांघिक 4थं षटक घेऊन दर्शन घरात. अतिशय गुणवान असा गोलंदाज खुपटा टायगर्स संघाचा. पहिलं षटक फेकलं होतं, काय षटक फेकलं होतं, फक्त 7 धावा दिल्या होत्या, एक सफलता मिळवली होती. मात्र आता नवीन या ठिकाणी खेळण्यासाठी फलंदाज असणार आहे तो दर्शन घरत. आतिश मात्रे. आतिश मध्ये या ठिकाणी आक्रमक असा फलंदाज. एका बाजूला जर आपण पाहिला षटकारवीर अंकुश टकले, एका बाजूला नॉनस्ट्राईकला उभा असणार आहे. नक्कीच या ठिकाणी धावसंख्या सुद्धा उभारली जाईल, परंतु चांगली फलंदाजी होणे गरजेचे आहे. षटपीच चेंडू टाकला होता.
अंतिम ठाकूर यांनी झेल घेतला. अतिशय सुरेख असा लांबोनच्या दिशेने झेल टिपला आणि या ठिकाणी बाद केलंय ते मात्र फलंदाजाला अतिश मते याला. नवीन फलंदाज येतोय प्रितेश थली. या ठिकाणी आता मात्र स्ट्राईकच्या उंबरट्यावर असणार आहे तो अंकुश टकले आक्रमक फलंदाज. चेतनच्या गोलंदाजीवर ज्याने उत्तुंग असा षटकार मारला आणि ज्याला बक्षिसांची या ठिकाणी खैरात लागली गेली. कारण आपण जर पाहिलं तर 1000 रुपयाचं तब्बल पारितोषिक लागले गेले षटकारांच्या हॅट्रिक साठी. चांगला चेंडू फेकला गेला खोलवर टप्प्याचा चेंडू. एक धाव चांगली गोलंदाजी. दुसरं षटक आपल्या प्रथम स्ट्राईक फलंदाज प्रितेश थली. बघूया काय करतोय आपल्या संघासाठी. नक्कीच या ठिकाणी मोठे फटके खेळावे लागतील. उचली घेणारा चेंडू डोळ्यांमध्ये या ठिकाणी षटकार आणि धावसंख्या मात्र झपाट्याने वाढली जाते. आता मात्र या ठिकाणी 8 चेंडू 22 धावांची आवश्यकता असणार आहे विजयासाठी. कुठेतरी या ठिकाणी धावसंख्येचा पाठलाग करताना दिसतो. अजूनही सामना सोडत नाही बघा. काय या ठिकाणी लढत पाहायला मिळतो. क्रिकेटमध्ये अनिश्चितता निश्चितता कोणी वर्तवू शकत नाही. कारण क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला हा गेम आहे खेळ आहे. कारण कोणत्याही क्षणाला काही होऊ शकतं. मगाशी आपण पाहिलं होतं एका षटकामध्ये काय घडलं होतं. शेवटच्या षटकामध्ये अतिशय या ठिकाणी नाट्यपूर्ण असा सामना पाहायला मिळाला होता आणि त्याचं रूपांतर मात्र या ठिकाणी 3 चेंडू मध्ये 1 धाव असताना सुद्धा निघाले नव्हते आणि सुपर रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न फसला. आता मात्र पुन्हा एकदा चांगला डीजे वाजवला जातो. 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता असणार आहे निर्णायक विजयासाठी. नक्कीच या ठिकाणी क्रिकेटच्या माध्यमातून या ठिकाणी पर्वणी दिली जाते उरण क्रिकेट प्रेमींना. रोमेश ठाकूर गोलंदाज असणार आहे. शेवटचं निर्णायक षटक फेकण्यासाठी रोमेश ठाकूर येणार आहे गोलंदाजी मार्कवर. या ठिकाणी नक्कीच मित्रांनो सांगेन विभीषणाचं नाव रामायणामध्ये मोठं घेतलं जातं. परंतु संत नामदेव विभीषणाला सुद्धा काय उपाधी देतात त्यांना
आता मात्र चांगला फटका पडतो. फलंदाज भावनेश हा भेंडकर संघाचा नाही, खरोखर भेंडकर संघाचा भावनेश एक आक्रमक असा फलंदाज, अष्टपैलू असा खेळाडू म्हटला जातोय. कोणतीही चुकी करत नाही, झेल चांगला टिपतोय. आणि कोण फलंदाज बाद होतोय? अंकुश टकले, एक आक्रमक असा फलंदाज बाद होऊन तंबूच्या विसाव्याला येतोय. धन्यवाद डीजे मास्टर. चांगलं आयोजन, नियोजन आणि डीजेचं या ठिकाणी डीजेच्या माध्यमातून चांगलं या ठिकाणी आपलं मनोरंजन केलं जातोय. नक्कीच धन्यवाद दिले जातील डीजे ऑपरेटर यांना. नवीन फलंदाज येतोय धर्मेंद्र म्हात्रे. या ठिकाणी 5 चेंडू 16 धावांची आवश्यकता असताना धर्मेंद्र म्हात्रे खेळण्यासाठी या ठिकाणी फलंदाज असणार आहे तो प्रितेश तली. 2 षटकार मारले होते, काय फलंदाजी केली या अगोदरच्या षटकामध्ये बघूया. परंतु आता मात्र शेवटचे 5 चेंडू विजयासाठी असणार आहेत. 16 धावा. काय करतोय गोलंदाज रोमेश? लोवर पुलटॉस टाकला. धन्यवाद डीजे मास्टर. या ठिकाणी बक्षीस लागलं गेलंय विक्की घोडकेसर यांच्या माध्यमातून. या ठिकाणी धर्मेंद्र म्हात्रे यासाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. अतिशय चांगली प्रशंसा केली जाते या ठिकाणी. आपले दात्यांचं सुद्धा आभार मानतो, कारण आपल्या मुलं या क्रिकेटमध्ये, आमचे क्रिकेटचे जे खेळाडू आहेत ते या ठिकाणी मोठे होत असतात. कारण आपण दिलेलं जे बक्षीस असतं त्या बक्षिसा माध्यमातून या ठिकाणी क्रिकेट वीरांना या ठिकाणी सन्मानित केलं गेलं जातंय. जरी सामना जिंकवला, षटकारांची हॅट्रिक मारली तरी 1000 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलंय. व जर सामना जिंकवला तरी 500 रुपयाचं 1000 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. म्हणजे आलेली जी धनराशी आहे ती परत घेतली जाणार नाही, कोणत्याही स्वरूपात तुला दिली जाईल मित्रा, फक्त सामना जिंकव. या ठिकाणी रोमेश गोलंदाजीच्या उंबरठ्यात 10 धावा. बघा या ठिकाणी आपले जे सपोर्टर्स येतात हे आपल्याला बक्षीस लावतात, परंतु त्यांची एकच सुप्त इच्छा असते की त्यांची एकच इच्छा असते सामना जिंकला गेला पाहिजे. या ठिकाणी आता मात्र चांगला चेंडू येतो. जालिंदर, या ठिकाणी जालिंदर याने झेल घेतला, अतिशय सुरेख असं झेल घेतला. आणि या ठिकाणी जर हा झेल सुटला असता किंवा हाताला लागला नसता तर या ठिकाणी वेल स्टॉप म्हणजे स्टंपच्या मागे चौकार सुद्धा होऊ शकला असता. काय क्षेत्ररक्षण केले या ठिकाणी, झेल सुद्धा घेतलाय, मोहरा सुद्धा टिपलाय आणि चौकार सुद्धा वाचवलाय. त्रिवेणी संगम या ठिकाणी जर या ठिकाणी हे क्षेत्ररक्षण खराब झालं असतं तर या ठिकाणी मोठा फटका बसू शकला असता संघाला. 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता असणार आहे. उमेश म्हात्रे, उमेश म्हात्रे नवीन फलंदाज येतोय. तर शरीरयष्टी पाहिली तर नक्कीच चेंडूला सीमारेषे पार सहज धाडू शकते. परंतु मित्रांनो निर्वाणीचं शेवटचं षटक 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता विजयासाठी. काय करतोय रोमेश गोलंदाज? फुलटॉस चेंडू टाकला. या ठिकाणी पंचांनी रिव्ह्यू घेतलाय चेंडू चेक करण्यासाठी.
हॅलो, या ठिकाणी नो बॉल आहे, नो बॉल आहे. कमरेच्या वर चेंडू आहे म्हणजेच नो बॉल. या ठिकाणी षटकार प्लस 1 नो बॉलची धाव अशा 7 धावा या चेंडूवर मिळतात. 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता असणार आहे विजयासाठी. आता मात्र सामना होता कुठं, सामना आलाय कुठं असं वाटलं होतं. मोठा संघ हा सामना जिंकतोय की काय, परंतु नाही. बघा कामोडी संघ सुद्धा या ठिकाणी, गावठाण संघ सुद्धा या ठिकाणी खेळतोय. 3 चेंडू मध्ये 3 धावा आवश्यक असताना आता मात्र निर्धाव चेंडू फेकला जातोय. 2 चेंडू 3 धावांची आवश्यकता विजयासाठी. 60 धावा धावपटलावर लागल्या गेल्या. काही सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतो. 2 चेंडू 3 धावा, अतिशय उत्कंठावर्धक सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतो. रोमेश गोलंदाजीच्या पुन्हा एकदा चांगला चेंडू फेकला गेला. एक चेंडू 2 धावांची आवश्यकता. बघा, 1 चेंडू 2 धावा. बघा, विकीबाई यांच्याकडून जर सामना जिंकवला तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. धर्मेंद्र मात्रे याला सामना जर जिंकवून दिला तर विकीबाई यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. या ठिकाणी 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता असणार आहे विजयासाठी. रोमेश गोलंदाजी मार्कवर सज्ज असणार आहे. सेव्ह हा सामना थोडासा, परंतु क्रिकेट अजून संपला नाही मित्रांनो. शेवटी कोणीही जिंको, या सामन्यामध्ये जिंकणार आहे शेवटच्या क्षणाला तो क्रिकेट आणि क्रिकेट फक्त. मैत्रीपूर्व क्रिकेट दोन्ही संघादरम्यान बघितला जातो. या ठिकाणी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, कारण 1 चेंडू 2 धावा असताना सुद्धा बघा दोन्ही संघांमध्ये अतिशय चांगलं या ठिकाणी समतोल राखला जातोय. रोमेश ठाकूर गोलंदाजी मार्कवर सज्ज असणार आहे. शेवटचा चेंडू घेऊन येतो तर सामोरं या ठिकाणी शॉर्ट पिच चेंडू 2 धावा.